जयच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल छान कुरकुरीत डोसा। तर चला मग सुरुवात करूया। 3 कप इतके तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही कुठलीही एक वाटीचं एक माप ठेवू शकता। तांदूळ कोणतेही घेतले तरी चालतात। 1 कप मी उडीदची डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 चमचे मी चण्याची डाळ घेतली आहे आणि मेथीदाणा 1 चमचा घेतला आहे। सर्व जिन्नस छान स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। 3 ग्लास इतकं पाणी घालून 6 ते 7 तास मी त्यांना भिजत ठेवणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। 6 ते 7 तास झालेले आहेत। आता मिक्सरला लावून आपण बारीक करून घेणार आहोत। त्याआधी मी एक अर्धी वाटी इतके पोहे घेतलेले आहे। पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मिक्सरला लावून आपण बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। पोह्यांमुळे आपला डोसा छान क्रिस्पी होतो। तसेच आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे त्यामुळे आपल्या डोस्याला कलर छान येतो आणि मेथीदाण्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते छान फर्मेंट होतं। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण जे मिश्रण आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे आपला डोसा पण छान होतो। बघा, अशी आपली स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे। अशा प्रकारे मी पूर्ण मिश्रण हे बारीक करून घेणार आहे। छान स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। एका मोठ्या भांड्यात काढायचं मिश्रण, म्हणजे जे आपलं बॅटर असतं ते फुलतं आणि मग ते पातेल्याच्या बाहेर येतं। 7 ते 8 तास झालेले आहेत। बघा, आपलं बॅटर पण किती छान फर्मेंट झालेलं आहे, मस्त फुलून आलेलं आहे। बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल किती मस्त छान असं फुगलेलं आहे। आपल्याला जितके डोसे करायचे असतील तितकंच बॅटर एका दुसऱ्या पातेल्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। पूर्ण बॅटरमध्ये आपल्याला मीठ मिक्स करायचं नसतं। गरजेनुसार जेवढं आपण घेतलं आहे तेवढंच। चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत। थोडं पाणी घालून छान असं मिश्रण एकत्र करून घेऊया। चला, आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यावर अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं। पाणी तापल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं। परत तवा गॅसवर ठेवून पाण्याचा शिपका मारायचा आणि एका कापडाने स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे। डोसा करताना तवा कधीही आपला छान तापलेला असला पाहिजे। जर आपला तवा गार असला तर आपला डोसा चिकटतो। बघा, या प्रकारे आपल्याला पळीने पसरवून घ्यायचं आहे। सर्व बाजूने सारखं फिरवून घ्यायचं आहे। बघा, डोशाचा आपला कलर पण बदलतोय। आता वरून मी थोडं तेल सोडणार आहे। तेलामुळे आपल्या डोशाला छान चमक येते। वरून बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे आणि मला छान फोल्ड करून घ्यायचं आहे। अलगद त्याला काढून घ्यायचं आहे। असं एका बाजूने फोल्ड करायचा, त्यावर दुसरी बाजू फोल्ड करायची आणि मग त्याला आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल। धन्यवाद।